एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीमध्ये एक प्रेम प्रकरणाचा अँगल समोर आलेला आहे। या संपूर्ण प्रकाराला एक लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झालेली आहे। एका प्रियकराने एमपीएससी मधील कर्मचाऱ्याशी संवाद साधून हा पेपर फोडल्याचं समोर आलेलं आहे। हा फुटलेला पेपर फक्त एकालाच मिळाल्याचं पोलीस तपासातून समोर आलेलं आहे। केवळ एकच विद्यार्थ्याकडे पेपर मिळाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष असला तरी आयोगाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। केवळ एकाकडेच पेपर गेला असतानाही इतर सर्व विद्यार्थ्यांना मात्र त्याचा फटका बसलेला आहे। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार रुपनवार हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तुषार, काय अधिकची अपडेट याबद्दल? एमपीएससीच्या एफडीए संदर्भातला जो पेपर होता तो पेपर फुटल्यानंतर आता पोलिसांनी गांभीर्याने या कारवाईला पाहिल्याचं मिळतंय। पोलिसांनी या संदर्भातली जेव्हा कारवाई सुरू केली तेव्हा एका मुलाची चौकशी यामध्ये सुरू आहे। या प्रियकराने स्थानिक स्वरूपामध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी आपल्याला सेटिंग लावून हा प्रियकरासाठी या ठिकाणी प्रेयसीसाठी हा पेपर फोडल्याचं पाहायला मिळतंय। या सर्व प्रकरणामध्ये लव्ह स्टोरीचा अँगल समोर आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे हा पेपर फक्त एकाच विद्यार्थ्यांकडे कसा मिळाला हे देखील आपल्याला समोर येताना पाहायला मिळतंय। नेमका एकाच व्यक्तीसाठी हा पेपर फोडला होता की त्यांनी हा पेपर आणखी कोणाला पाठवला या संदर्भातला तपास आपल्याला पोलीस करताना पाहायला मिळतात। मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका व्यक्तीसाठी जो पेपर फोडला त्यामुळे आपल्याला उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आपल्याला ही परीक्षा राज्य सरकारने रद्द करताना पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे आता यामध्ये आणखी कोणीही व्यक्तींचा सहभाग आहे का, नेमकं कोणासोबत यांचा नेटवर्क होता याचा देखील तपास आपल्याला पोलीस करताना पाहायला मिळतात। मात्र एक वेगळा अँगल या पेपर फुटी प्रकरणामध्ये पाहायला मिळतोय, एक लव्ह स्टोरी आढळल्याचं पाहायला मिळतं। निश्चितच तुषार, याबद्दलची अधिक अपडेट वेळोवेळी घेत राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।